बाजारात मिळणाऱ्या टवटवीत हिरव्यागार पालेभाज्या बघून तुम्हीही मोहात पडता का? शरीर निरोगी राहण्यासाठी कच्च्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला तुम्हालाही मिळालाय का? तर मग थांबा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्या पालेभाज्या आपण अमृत समजून खातोय त्या खरंच अमृत आहेत की संथ विष? तुम्ही कधी हा विचार केलाय का? होय, हे स्लो पॉइझन आहे. आज आपण आपल्या ताटात धोका वाढून घेत आहोत. तुम्हाला माहितीये, भाज्या टवटवीत राखण्यासाठी वाढ होत असताना त्यांच्यावर कीटकनाशक आणि बुरशीनाशक फवारली जातात. हानिकारक रासायनिक खतं वापरली जातात. भाज्या लवकर मोठ्या व्हाव्यात म्हणून युरिया आणि ग्रोथ प्रमोटर्सचा सुद्धा बेसुमार वापर होतो. सर्वात धक्कादायक म्हणजे शिळ्या भाज्या अधिक ताज्या आणि गडद हिरव्या दिसाव्यात म्हणून त्यांना मॅलाकाइट ग्रीन सारख्या धोकादायक रासायनिक रंगाच्या पाण्यात बुडवले जाते. हिरव्या वाटाण्याच्या रूपातून हे विष किचनमध्ये भिनतंय. विचार करा, आपण निसर्गाची शुद्धता राखतोय की रसायनांचा कचरा गोळा करतोय? प्रदूषित जलस्रोतांच्या साह्याने पिकवलेल्या भाज्यात शिसे आणि पारा यासारख्या घातक जड धातूंचे प्रमाण कमालीचे आढळून आले आहे. हे रासायनिक अवशेष आपल्या पोटात गेल्यावर कॅन्सर, यकृत, किडनीचे आजार आणि मज्जासंस्था कमकुवत होण्याचा धोका निर्माण होतो. हा रसायनांचा वेगा आपण काही सोप्या उपायांनी कमी करू शकतो. पर्याय 1, भाज्या कधीही थेट चिरू नका. पर्याय 2, वापरण्यापूर्वी 10 ते 15 मिनिटं कोमट पाण्यात खडे मीठ किंवा बेकिंग सोडा टाकून भाज्या भिजवून ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा भाज्या धुवून घ्या. यामुळे 70 ते 80% रसायने निघून जातात. आणि सर्वात महत्त्वाचं, शक्य असल्यास सेंद्रिय म्हणजेच ऑर्गॅनिक भाज्या खरेदी करा. कोथिंबीर, पुदिना यासारख्या गोष्टी तुम्ही घरच्या कुंडीतही पिकवू शकता. इंग्रजीत म्हणतात ना, हेल्थ इज वेल्थ, ते खरंय. आरोग्य हीच खरी संपत्ती. हा व्हिडिओ कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. अशाच माहितीसाठी आपल्या नॉर्दर्न लाईट्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.